नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. गुढीपाडव्यानंतर कापसाच्या बाजारामध्ये पुन्हा तेजी येणार. कापूस बाजारावर वाढणार. कापूस बाजारावर आजच्या मितीला 8,200 रुपये क्विंटल होणार. कापूस बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार आहे. काय आहे महत्त्वाची कारणे आणि कोणत्या अशा घडामोडी आहे ज्यामुळे कापूस बाजाराला पुन्हा तेजी आले, याविषयीची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये पुन्हा एकदा चढ उतार होत आहे. आता इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार हे आता बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा एकदा कापूस बाजारावर पुलगाव असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, पारशिवनी असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, सर्व ठिकाणी कापूस बाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. देशांतर्गत कापसाची मागणी वाढलेली आहे. राज्यामध्ये याची पडसाद आता पडायला सुरुवात झाली आहे. कापसाचे दर आता मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा वाढणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा कापूस 8,500 ते 9,000च्या घरात जाणार आहे. CCIच्या आकडेवारीनुसार आता कापूस स्टॉक जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता आपला कमी झालेला आहे. उद्योगधंदे आता मोठ्या प्रमाणात चालू होत आहे. गुढीपाडव्यानंतर मोठ्या प्रमाणात सीझन चालू होत असतो. परंतु आपण बघितलं तर यावर्षी संघर्षपूर्ण वातावरण आहे. आयात निर्यातीवरती बंधनं लादलेली आहे. बहुतेक करून समुद्र मार्ग हा बंद झालेला आहे. याचा परिणाम राज्यातील मोठ्या प्रमाणात होत आहे. मागणी पुरवठा असेल, 11% आयात शुल्क असेल, अतिवृष्टी असेल, व्यापारी खरेदी असेल, त्याचप्रमाणे CCIची खरेदी असेल, या सर्व घटकांचा कितपत आता कापूस खरेदीवरती परिणाम होणार, कापूस खरेदी कितीपर्यंत वाढणार, आता लगीन सराईवरती सुद्धा संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. याचा फटका कापूसाला होणार का कापूस बाजार अजून वाढणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं तर आयात कापूस हा मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे देशांतर्गत कापसाकडे पूर्ण शेतकरी आता वळलेला आहे. उद्योगधंद्यांना जो कच्चा माल लागतो आहे हा मोठ्या प्रमाणात इथूनच मिळवण्याची उद्योगांची आता प्रयत्न चालू झालेले आहे. देशांतर्गत कापसाला आता चांगली मागणी आहे. एकूण देशाचा जर विचार केला तर 30% कापूस हा भारतातला महाराष्ट्र पिकवतो, त्या खालोखाल गुजरात आहे. या 2 राज्यांकडे जवळजवळ 50 ते 60% शेअर एकूण कापसाचा आहे. मग आता इथून पुढे कापसाचा दर कसा असणार? कापूस बाजाराचं गणित काय असणार? व्यापारी कितपत खरेदी करणार? उद्योगधंद्यांना जो कच्चा माल लागतो आहे तो कितपत करणार? महाराष्ट्रात मध्यम आणि लांब स्टेपलचा अशा 2 जातीचे कापूस असतात. सर्वोत्तम दर जो मिळत असतो तो हिंगणघाट, अमरावती, नागपूर, भिवापूर, काटोल, घाटंजी या मार्केटमध्ये. परंतु आता जर विचार केला तर शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे, CCIला कापूस द्यायचा का खुल्या बाजारात कापूस द्यायचा? तर CCIला बाजार दर कमी असल्यामुळे खुल्या बाजारात इथून पुढे बाजारभाव तेजीत असणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय मार्केटचा दडपण आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमधून मोठ्या प्रमाणात कापूस आयात स्वस्त दरात कमी झाल्यामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. निर्यात जो आहे भारताची ती आता बांगलादेशपर्यंत जर सुरळीत चालू झाली तर भारतातील कापूस सुद्धा बाहेर जाऊ शकतो. आपण जर निर्यातीचा विचार केला तर आफ्रिका असेल, बांगलादेश असेल, आखाती देशांमध्ये भारताचा कापूस मोठ्या प्रमाणात जात असतो. बांगलादेशमधील सर्वोत्तम कापूस जो आहे तो भारताचा हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. 20 ते 30% गेल्या 3 ते 4 वर्षापासून सरासरी दर आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.